नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबई उच्च न्यायालयातील कॅन्टीन तपासणीनंतर आता राज्याच्या कारभाराचं केंद्र असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहाची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी सुरू केली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील कॅन्टीनची पाहणी करत अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांची तपासणी केली. दरम्यान अन्न व पुरवठा विभागाच्या माध्यमातून मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात येते. तपासणीनंतर नियमाचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आणि याच कॅन्टीनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने गेल्या सातत्यानं मुंबईसह राज्यामध्ये विविध ठिकाणी धाडी राखणं सुरू आहे. मुंबईतली काही प्रसिद्ध हॉटेल असो किंवा मुंबई उच्च न्यायालय असो, या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणामध्ये अन्न आणि पुरवठा विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. अस्वच्छतेची पाहणी करण्याकरिता अनेक ठिकाणी एफडीए ची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. मंत्रालयातली उपहारगृहामध्ये देखील आज अशाच प्रकारे एफडीए ने धाड टाकलेली आहे आणि या ठिकाणची संपूर्ण पाहणी केलेली आहे. मात्र तरी देखील पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांचे 8 ते 10 अधिकारी या ठिकाणी आले होते आणि ह्याच कॅन्टीनची त्या ठिकाणी त्यांना पाहणी केली होती आणि पाहणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारची अस्वच्छता म्हणा किंवा आणखी काही म्हणा, कुठल्याही प्रकारचं अधिकाऱ्यांना आढळून आलेलं नसल्यामुळं स्वच्छताची पूर्णपणे खात्री आणि स्वच्छता पूर्णपणे मंत्रालयामध्ये ठेवण्यात आली होती. त्यामुळं कुठेतरी मंत्रालयातली ज्या प्रकारे हायकोर्टाच्या कॅन्टीनवर कारवाई करण्यात आलेली होती, तशी कॅन्टीनवर मंत्रालयाला कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, आलेली दिसत नाहीये. कारण की सध्या तरी मंत्रालयातली ही जी कॅन्टीन आहे सुरळीत या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला दिसत आहे. जे मंत्रालयाचे कर्मचारी असो, अभ्यंगत असो, या ठिकाणी सातत्याने आपल्याला पाहू शकतो आपण की या ठिकाणी आलेले आहे. आपण काही इथले जे लोक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू. मात्र जे अभ्यंगत असो किंवा मंत्रालयातले जे कर्मचारी आहे या ठिकाणी सध्या तरी आता जे आहे हे जेवताना किंवा घेताना पाहायला मिळत आहे. ही मंत्रालयातली जी कॅन्टीन आहे या ठिकाणी जे मंत्रालयातलं जे जेवण आहे हे सध्या या ठिकाणी बनताना आपण पाहू शकतो. मात्र मंत्रालयामध्ये ही जी कॅन्टीन आहे अतिशय स्वच्छ तरी सध्या तरी दिसत आहे. क्लीन आणि व्यवस्थित स्वरूपात ही कॅन्टीन असल्यामुळे कुठलीही कॅन्टीनवर कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नसल्याचं आपण पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जे पाहणारे जे लोक आहे यांच्याशी आपण बोलूया. काय नेमकं कोण आलं होतं आणि त्यांना काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? आता काय मला काय आयडिया नाही सर. मी इथे कसं सहाय्यक असिस्टंट व्यवस्थापक नाही, आता जी एफडीएची जी टीम आली होती त्यांना का पाहणी केलेली आहे, काय काय त्यांना आता पाहिलं? मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून काम घेण्याबद्दल मी करत होतो. त्यामुळे काय मला पण कुठलीही अस्वच्छता या ठिकाणी दिसण्यात आलेली नाही, त्यामुळे कुठेतरी ह्या कारवाई करण्यात आलेली नाहीये. हा स्वच्छतेच्या बाबतीत आता कसं आम्ही व्यवस्थित ठेवत असतो आणि स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या टीम वर्क एकदम चांगलं आहे आणि बाकीचं काय दुसरं काय नाही त्यांनी निरीक्षण केलंय. तुम्ही काय सांगू शकता, कारण की ज्या प्रकारे इतर मुंबई उच्च न्यायालय जी कॅन्टीन आहे महत्वाची कॅन्टीन म्हणून पाहिली जाते, त्या ठिकाणी काल कारवाई करण्यात आलेली, मात्र मंत्रालयातली कॅन्टीनवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. स्वच्छतेची पूर्णपणे स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. नेमकं अधिकारी आले त्यावेळेस काय झालं, कशी तरी तुमच्या मनामध्ये काय भीती होती, अधिकारी आल्याने तुम्हाला काय प्रश्न त्यांना विचारले, काय काय ठिकाणी तुम्हाला त्यांनी पाहणी केली? नाही, आम्हाला प्रश्न नाही विचारले, फक्त बाहेरची लोकांना प्रतिक्रिया विचारल्या. त्या लोकांनी काही काही चांगलं आहे म्हणून सर्वांनी काही काही सांगितलं. कॅन्टीनची पाहणी केली का? हो, केली ना. काय काय पाहिलं त्यांना या ठिकाणी? संपूर्ण किचन वगैरे, हॉल वगैरे संपूर्ण. एकंदरीत एफडीएचे अधिकारी या ठिकाणी आले, किचनची पाहणी केली. या ठिकाणी जे रोज अभ्यंगत येतात त्यानंतर अभ्यंगतांची एकूण त्यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली की काय काय त्यांचं प्रतिक्रिया आहे, काय नाही. तुम्ही इथले कर्मचारी, ठीक आहे, आपण आणखी इतर जे कर्मचारी यांना देखील आपण विचारण्याचा प्रयत्न करू. आता तरी मोठ्या प्रमाणात साफसफाई या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकतो की सातत्याने या ठिकाणी आपण काय कर्मचारी आज एफडीएची कारवाई झालेली आहे कॅन्टीनवर. तुम्ही रोज इथं कर्मचारी रोज जेवण करता, कसं तुम्हाला जेवण वाटतं? जेवण एकदम चविष्ट आणि पौष्टिक आहे. कुठल्या प्रकार स्वच्छता वगैरे काही? स्वच्छतेचं जे लेवल एकदम आहे, त्याबद्दल वाद नाही. एकंदरीत स्वच्छता जी आहे ही व्यवस्थित असल्याचं या ठिकाणी आपल्याला जाणवायला मिळत आहे. आणखी आपण काही लोकांशी या ठिकाणी जाणून प्रयत्न करूया. तुम्ही मंत्रालयातले कर्मचारी आहात, आज एफडीएची कारवाई झाली, इथलं तुम्हाला जेवण कसं वाटते? स्वच्छतेच्या बाबतीत तुमची काय प्रतिक्रिया? स्वच्छता पूर्ण असते, स्वच्छतेच्या बाबतीत काही त्याच्यामध्ये आणि जेवण व्यवस्थित असतं, क्वालिटी असते जेवायला. पाणी म्हणा किंवा रेटच्या संदर्भात काय तुम्हाला वाटतं? पाणी वगैरे व्यवस्थित. पाणी कसं आहे, पाणी चांगलंच असतं, शुद्ध पाणी, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात.
आणि भावारी संदर्भात स्वच्छतेसंदर्भात स्वच्छता व्यवस्थित असते. आता तुम्ही बघताच आहे. आज नाहीये, पहिल्यापासून स्वच्छता तशीच असते मंत्रालयात. एकंदरीत स्वच्छता असो किंवा इथले जे रेट असो हे एक मार्मिक आणि योग्य दरातच सातत्यानं मंत्रालयाच्या वतीने देण्यात येत असल्याचं प्रतिक्रिया येथील जे ग्राहक आहे यांनी देखील व्यक्त केलेली आहे. कॅमेरा संतोष दिलसे सह संतोष मोरे, मुंबई.